करण्यात आलेलं आंदोलन या ठिकाणी या आंदोलनाला तीव्रता प्राप्त करून देऊन वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो. जय हिंद, जय प्रहार. नमस्कार, मी दत्तात्रय मोरे, राहणार बोराळे, तालुका मंगळवेढा. आमची गाय नैसर्गिक आपत्ती, वीज पडून गाय मरण पावलेली. या गोष्टीला 4 महिने उलटून सर्व पंचनामा करून सगळी प्रोसिजर त्यांची करून त्याची नुकसान भरपाई आम्हाला अद्यापही भेटलेली नाही. त्यासाठी हे आंदोलन लावलेलं आहे. मी श्रीशैल हाताळे बळीराजा एकता समितीचे प्रदेश अध्यक्ष. आजचा विषय असा आहे, शेतकऱ्यावर अनेक गोरगरिबावर अनेक वेळा संकट येत असते. यावरती सरकारचं दुर्लक्ष होताना दिसते प्रत्येक वेळेस. काल 23 तारखेला प्रहार संघटनेने तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन बसलेलं आहे. या आंदोलनाला सरकारनं लवकरात लवकर दाद घेतलं ते नसेल तर भविष्यात आम्ही मोठ्या प्रमाणात असंख्य जनतेच्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि ह्याला घेराव घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आपण यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे. आता माननीय कमिशनर साहेबांची चर्चा झाली फोनद्वारे. त्यांनी असं सांगितलं की उपोषणकर्ते जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आम्हाला कळवण्यात यावे व हॅटसन डेअरीवाल्यांना उद्या 12 वाजता मीटिंगला मुंबई कार्यालयात बोलवलेलं आहे. तर त्यांच्याशी चर्चा करून उद्या फायनल जुन्या अनुदानावर चर्चा होईल व त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल व तसे त्या पद्धतीने कार्यवाही करू असे सांगण्यात आले. पण सर, आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही तुम्हाला मगाशी काय सांगितलं की त्यांच्यावरती शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तालुक्यातील जवळजवळ 70% शेतकरी या आंदोलनापासून वंचित आहेत. त्यामुळे मी हजारो शेतकऱ्यांची तुम्हाला सहाय्य घेऊन देतो. त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करा, त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही. त्यांना जर एवढी मस्ती येत असेल, आम्ही त्यांना फक्त दरपत्र मागतो साहेब. दरपत्र देत नाही, तुम्हाला काय करा अशा पद्धतीने जर उत्तर देत असेल तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही. तुम्ही इथपर्यंत आला, तुम्ही सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, तुमचं लेटरही स्वीकारतो. पण लेटर स्वीकारत असताना आम्ही तुम्हाला लेटर देणार आहे की यांच्यावर जोपर्यंत दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करत नाही. अशा प्रकारे तुम्हाला आम्ही उत्तर देतो. तुम्ही इथपर्यंत आलाय, तुमचा मान सन्मान आम्ही राखणार आहे. त्या पद्धतीचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहे. आमची इच्छा एवढी आहे की तुम्ही उपोषण सोडावं. तुम्हाला आम्ही 100% तुमच्या बाजूने निकाल देण्याचा प्रयत्न करू. साहेब, आमच्या आई बहिणींच्या अंगावरती रक्त राहिलं नाही, चमडं राहिलं नाही. आज एवढं त्यांनी एखाद्या कोचडापेक्षा त्यांनी आम्हाला शोषण केलं. आम्ही मागतो काय तेवढं, जेवढं तुम्ही परिपत्रक काढता त्या पद्धतीने तर मागतो, त्या पद्धतीने आंदोलन मागतो. आम्ही त्याच्या पलीकडे मागितलं का तुम्हाला 35 रुपये द्या, 40 रुपये द्या म्हणतोय का? जेवढं दिलं तेवढंच द्या म्हणतो. मग तेवढी जर त्याची मानसिकता यांच्यावर होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई 100% झाली पाहिजे. ठीक आहे म्हणल्यात, पण आता उद्या कमिशनर साहेबांशी जी चर्चा होईल त्यानुसार निर्णय घेऊ म्हणल्यात. तुम्हाला तसं कळू आम्ही लेखी. आम्ही साहेब तुमच्या निर्णय स्वागत करतो. त्या संदर्भात आम्ही तुमची वाटही बघतो. काय अडचण, अजून 2-3 दिवस वाट बघतो तुमची, काय अडचण. पण आमची बी विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे बघून मागे घ्या. आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढवत नाही साहेब. आम्ही सांगितलं तर तीव्रता वाढवणार आहे. आज गांधीगिरी मार्गाने आमचं आंदोलन सुरू होतं, पण क्रांतिकारकांनी ह्यासाठी बलिदान दिलेलं नाही साहेब. बरोबर. गांधीगिरी मार्गाने आम्ही आंदोलन करतोय, पण क्रांतिकारकांनी ह्यासाठी बलिदान दिलेलं नाही. हे वेगळं करण्यासाठी बलिदान नाही, पण हे आमच्यावर जर अन्याय करत असेल तर आम्ही ती सहन करणार नाही साहेब. मग त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढवत नाही. जे गांधीगिरी मार्गाने सुरू आहे त्या पद्धतीनेच आम्ही आंदोलन करू. जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही, आम्ही तुम्हाला 3 दिवसाचा अल्टिमेटम देतो. जर 3 दिवसात जर निर्णय नाही लागला तर आम्ही वेगळ्या प्रकारचं प्रहार आंदोलन करणार असा या ठिकाणी इशारा देतो. बरं, ठीक आहे. उद्याच्याला आपण कमिशनर साहेब जसे म्हणतील त्या पद्धतीने निर्णय घेऊन तुम्हाला कळवू. ओके.